राम जय जय राम श्री राम जय 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 राम जय जय राम जय जय रघुवीर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम कुंडली वरदा हरिविठ श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की. शुकदेवांनी व्यासांना केलेला प्रश्न की हृदयामधून राग द्वेष आणि द्वंद्व दूर करण्याकरता काय उपाय आहे. आपल्या शरीरामध्ये राग द्वेष आणि द्वंद्व म्हणजे विचार चाललेले असतात. मनामध्ये असं द्वंद्व असतं. एवढं नाही, जागृतीत आणि स्वप्नात सुद्धा द्वंद्व चालू असतं. म्हणून द्वंद्वातीतम जो आपल्या मनातलं द्वंद्व थांबवतो किंवा संपवतो तो सद्गुरू. म्हणून ते म्हणतात की शुकदेव तुम्हाला अक्षयपद पाहिजे आहे, म्हणून सात्विक मार्गाचा आश्रय बुद्धीनं केला पाहिजे. पहिलं बद्दल झालं. आपली जी बुद्धी आहे या बुद्धीने सात्विक मार्गाचा आश्रय केला पाहिजे. आपली बुद्धी सहजासहजी रजोगुणाचा आश्रय लवकर करते. दुसऱ्याच्या डोळ्याची फ्रेम पाहिली रोलगोलची याच्या मनात असं की आपण कधी येऊ. आणि असे माणसं परमार्थात उड्या मारायला जातात ते, त्यामुळे त्यांच्या उड्या काही पोहोचत नाही. त्या असं आहे. जोपर्यंत तुम्हाला रजोगुणामध्ये बुद्धी रमण होते आहे तोपर्यंत परमार्थही नाही, सन्मार्गही नाही आणि अध्यात्म तर दूरच राहिला. कारण बुद्धीने सत्वगुणाचा आश्रय घेतला पाहिजे. कोणी कोणाचं वैभव सांगितलं, कोणी कोणाचं वैर सांगितलं तरी आपल्या बुद्धीनं ते ग्रहण नाही करायचं. ऐक, सांगणाऱ्याला काही नाही म्हणता येत नाही आपल्याला. चालू द्यायचं त्याचं रडगरानं काय सांगत असं, असं केलं तसं केलं तसं केलं तसं, इतक्या लोकांना फसवलं. चालू द्यायचं. आपल्या बुद्धीने तिकडे नाही वशवायचं किंवा आपल्या बुद्धीने ते ग्रहण नाही करत. कसं काय यांना जमतो फसवणं असं कुठायचं नाही. म्हणून ते म्हणतात की बुद्धीच्या द्वारानं आत्मदर्शन करता. कारण आत्म्याचं दर्शन करायचं असेल तर त्याला बुद्धी लागेल. मनही चालत नाही, चित्तही चालत नाही, अहंकारही चालत नाही. आणि बुद्धीच्या पलीकडे परमात्मा आहे. मग त्या परमात्म्याला ओळखण्याकरता शुद्ध सात्विक बुद्धी पाहिजे. रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने. मग या नवरात्रात पहिला दिवस जो सुरू होईल ना तो इथूनच सुरू होतो
की जगामध्ये मायेचे दोन प्रकार आहेत. ही जगामध्ये जी फिरते आहे ही माया द्वंद्व वाढवणारी आहे आणि जी जगन्माया आहे ती द्वंद्व संपवणारी आहे. म्हणून ती कशी आहे तर सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नम. त्र्यंबके गौरी म्हणजे पार्वती आणि लक्ष्मी दोन्ही. ज्याच्या बुद्धीमध्ये दोघंही आहे, आईसाहेब पार्वती पण आहे आणि आईसाहेब लक्ष्मी सुद्धा आहे. कारण पार्वतीने काय केलं आहे तप आणि लक्ष्मीनं काय केलं आहे पोषण. जगाचं पोषण करते ती. तिथे बुद्धी रजोगुणात नाही गेली पाहिजे. पूर्वी बऱ्या आम्हाला आठवतं लहानपणी मोठे माणसं लहानमध्ये वापरून घेतो 2-4 दिवस वापर मग देतो मला वस्तू. आता नाही माझी वस्तू मीच वापरली पाहिजे ना असं झालं. पूर्वी दुसऱ्याला वापरायला दिले असं जरी त्याची आउटफिट होते 2-4 दिवस वापरेल तो. भाऊ भावांचे शर्ट वेगवेगळे घालायचे. हा त्याचं घालून घ्यायचा तो त्याचं घालून घ्यायचं चाललं. असं कोणी ओरडत नव्हतं माझं तू काबर घातलं. आता तर बापरे एका घरात तर 7 भाऊ राहूच शकणार नाही पण एका घरात 7 भाऊ राहून सुद्धा एकमेकाचे कपडे वापरायचे ते असं आहे. 7 बाया 7 माणसं एका घरात. अरे 7 49 हे मोठी फॅमिली असं आहे. म्हणून त्यावेळेस संसारामध्ये शुद्ध बुद्धी आसक्त होत नाही. त्यामुळे ती संपूर्ण भूतांना जिंकून घेते. म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश या 5 तत्वाला शुद्ध सात्विक बुद्धी समजून जाते. नाही तर हे 5 तत्व बुद्धीचे परे होऊन जातात आणि आपल्याला ताब्यात नाही राहत. पृथ्वी आप तेज वायू आकाश शब्द रस रूप गंध आणि स्पर्श. म्हणून पृथ्व निद्वंद्व शांत होण्याकरता परलोकामध्ये अक्षय पद आहे. आपली बुद्धी जर स्थिर झाली तर आपल्याला अक्षय पद मिळतं. जसं ध्रुवाला मिळालं अक्षय पद म्हणजे मोक्ष प्राप्त करणे. तर हे महाराज याच्याकरता ययाती राजाची कथा तुम्हाला ऐकायला पाहिजे. मोक्षशास्त्रामध्ये विद्वान बीज सदा नेहमी लक्षात ठेवतात की आपली आत्मज्योती प्रकाश आत्मज्योतीचा प्रकाश आपल्यालाच जागृत करायचा आहे. दुसऱ्याकडून नाही होत. आपल्याला डोळे लावून अंतर्मुख व्हावं लागतं. तुम्ही जर यांचं हे पाहिलं असेल टी व्हीवर श्री रविशंकर तर ते काय करतात आधीच सगळ्या म्युझिक लावून देतात. जे गाणारे वगैरे हे आजूबाजूचे येणारे लोक सद्गुरू म्हणून तिथे गेले आणि ते आनंद लहरी सुरू झाल्या त्या याच्या की लगेच कोणाला तरी कोणीतरी प्रश्न विचारत. त्या प्रश्नाचे उत्तर दिले की ते म्हणतात हे तुम्हाला समजण्याकरता ध्यान लावा. म्हणजे मग तो सगळा म्युझिकचा आवाज त्याच्यानंतर प्रश्नाची उत्तरं. बरं सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं एक माणूस विचारतो ना त्याच्यातच असतात की मी इतकं करतो तरी माझं कोणी नाव घेत नाही. म्हणजे याच्यात बरेच बसून जातात. मग ते म्हणतात काही काळाने उशीर लागेल पाप नष्ट झालं की तुला ते यश मिळेल तू अमुक अमुक ध्यान करत राहा असं सांगितलं की मग बऱ्याच लोकांच्या शंका मिटून जातात. आणि मग ते लोक काय म्हणतात इथे आले की शंका मिटूनच जातात. कारण संसारी माणसाच्या शंका सगळ्या सारख्या असतात. सगळ्या संसारी माणसाच्या शंका असा कोणी त्यांना मिळत नाही कोणी की मी आत्मज्योत प्रकाशली तो मिळायला पाहिजे असं आहे. मग त्या ठिकाणी ते वातावरण झाल्यामुळे सगळ्यांचं ध्यान लागून जातं आणि त्या दिवसापासून मग ध्यानाची सवय लागून जाते.
कारण त्यांच्या सान्निध्यात ते लागलं की ती ऊर्जा आलीच. म्हणून ते म्हणतात आत्मज्योतीला प्रकाश करायचा आहे. ही ज्योती संपूर्ण प्राण्यांच्या मध्ये आहे असं समज. लक्ष द्या, तुम्ही ज्याला मच्छर समजतात त्याच्यामध्ये सुद्धा ती आत्मज्योत आहे. म्हणून आपल्या शास्त्रानं काय सांगितलं, ज्या जीवांची हत्या होते त्यांच्याकरता अग्नीत आहुती, कारण ते होतेच माणसाला, त्याला इलाजच नाही. म्हणून सर्व प्राण्यांमध्ये समान रूपानं ती स्थित आहे आणि समाधीमध्ये आपलं चित्त एकाग्र करण्याला मानवालाच अधिकार आहे. समाधीला बसण्याचा मानवालाच अधिकार आहे. पण सगळ्याही मानवाला नाही. ज्याचं काही सुकृत असेल त्याला बघ कसं गळत गेलं एकेकी. सगळे ईश्वर आहे पण सगळ्यांना समाधीचा अधिकार नाही. मग कोणाला अधिकार आहे? ज्यांची बुद्धी सत्वगुणाला प्राप्त करते आहे, सत्वगुणाच्या प्रयत्नात आहे, त्यांची बुद्धी समाधीकडे वळते. समाधी साधन संजीवन नाम. काय संजीवन आहे? तर नाम. ते दिसतं समोर, पण त्या नामाच्या योगानं आपण अंतर्मुख होतो. म्हणून स्वयं दुसऱ्या प्राण्यांना आपण भयभीत करतो, दुसरे प्राणी आपल्याला भयभीत करत नाही. कारण त्यांना इच्छा द्वेष रहित असतात. ते त्यांचं कोणी नाव घेतलं तर त्यांच्यात ती उत्पन्न होते. मानव मात्र इच्छा द्वेष राग क्लेश याच्या नाही. शिकार आली तर ते एकमेकावर ओरडतात किंवा हे करतात खाण्याकरता. दुसरं नंतर ते कधी कोणाशी काही करत नाही. म्हणून ब्रह्म पाहण्याकरता इच्छा आणि द्वेष रहित झालं पाहिजे. इच्छा आणि द्वेष रहित झालं की तात्काळ ब्रह्मभाव प्राप्त होतो. आपल्याला जर इच्छा असेल तर मार्ग दिसेल असंच गाडी चालतो. इच्छा काय? म्हणून ही श्रींची इच्छा, ही भगवंताची इच्छा, ही पांडुरंगाची इच्छा. म्हणून क्रिया ही वाईट नाही. मनुष्याचं मन वाणी ह्या क्रिया ज्या आहेत ह्या वाईट नाही. या लोभ काम क्रोधाने वाईट होतात. पहा तुम्ही, हवा शुद्ध आहे पण कुठे गटर आली तर ते लागून जाईल त्याला. म्हणून कोणीही प्राणी वाईट नाही, पण त्याची संगती, त्याचं कर्म जर वाईट असेल तर त्या कर्मानं आपल्याला दोष लागतो. म्हणून आपल्या बुद्धीनं कुठेही गेलं, कुठेही बसलं तर तिथला गुण घ्यायचा नाही. कोणाप्रमाणे? गाईच्या शेणाप्रमाणे सांगितलं आहे. म्हशीचं शेण माती घेऊन ताबडतोब उठतं. गाईचं शेण माती घेत नाही. पहा तुम्ही, लगेच मातीपासून अलिप्त होते. म्हणून पवित्र आहे. आज कोणीतरी मला विचारलं ना, आता त्या मुलींना सडा घालता येईल का म्हणे. म्हटलं तू मी आता किती 50 वर्षाच्या मागे जात आहे, त्यांना फिनाईलचा सडा टाकायची सवय. शेण काढतील त्या बादलीमध्ये आणि असं हाताने टाकतील, ह्याय करतील. शेण कालवावं लागायचं बादलीमध्ये आणि मग त्याचा हाताने सडा टाकावा लागायचा मातीवर. आता त्यांना जर शेणं दिसलेलं नाही तर ते काय करतील बिचारे. म्हशीच्या शेणाने सारवलं तर भनभन माशा फिरायच्या, पण गाईच्या शेणाने चालले तर एक माशी थांबायची नाही. असं आहे. आता काही लोक जाताना तर सडा टाकतात ते पाण्याचा.
या डांबरी रोडवर ते धूळ असते त्याचा गारा होऊन जातो, उलट चांगला रोड खराब होतो. तर याच्यावर नाही टाकतात, ती धूळ उडू नये म्हणून पाणी शिंपडायचं आहे ते मातीच्या याच्यावर पाणी शिंपडून उपयोग नाही. चालणारा छटकला की फटकला असं आहे ते. आता सडा घालायचे दिवसच नाही ते, आपल्या अंगणात आपण पडून जाऊ. म्हणून ते म्हणतात, सकाळीच मला विचारलं कोणी घालेल का म्हणे सडा. म्हटलं आता मंदिरात सुद्धा माती ठेवली नाही लोकांनी, सगळं फरशा सडा टाकायचं कुठे. तरी काही लोक काय करतात, शेणानं असं थोडंसं सारवतात आणि मग रांगोळी काढतात. आहे काही लोकांना तेवढं करायची सवय आहे. अहो जनन शांती गेली तर शेण आणलं तर गोमित्र आणलं, शेवटी गौरी चुरावी लागते आणि मग ते यज्ञाच्या याच्यावर टाकावे लागते. संपूर्ण प्राणी मात्रांना वाईट काहीच नाही आहे, पण त्यांना ब्रह्म कळत नाही. का तर ईर्ष्या, काम आणि मोह याचा त्याग करता येत नाही. म्हणून माणसाने मनापासून जर ईर्ष्या, राग, द्वेष यांचा त्याग केला तर त्याला आत्मानंद ताबडतोब मिळतो. लगेच आनंदात जातो त्याने डोळे लावल्याबरोबर. आपल्याला ईर्ष्या, राग आणि द्वेष हे जर आत असेल तर आपल्याला भय दिसतं आणि मग कोणीतरी मारत आहे, कोणीतरी अमुक करत आहे असं भय निर्माण होतात. कारण आपल्या ईर्ष्या, आकांक्षा आणि अपेक्षा ह्या वेगळ्या असतात. म्हणून हा जो काल आहे या कालाप्रमाणे काही वेळा त्या प्रयागमध्ये या 2-3 दिवसात रावणाची मिरवणूक निघते, त्याचं श्राद्ध करतात तिथे. परवा दाखवलं त्यांनी, आतापर्यंत दाखवत नव्हते. त्याची मिरवणूक निघते, त्याचं श्राद्ध करतात सगळे लोक आणि त्याचे वंशज म्हणून. कारण आता सगळ्यांना परवानगी मिरवणूक नाही. पूर्वी त्यांना मिळत नसेल परवानगी, आता मोठी मिरवणूक होती प्रयागमध्ये. एक माणूस रावण बनला होता आणि त्या लहानपणी एक खेड्यावर एक माणसाचं नाव होतं रावणांना. पाच मी काय म्हणून ते म्हणतात ब्रह्मानंदाचा अनुभव येतो. म्हणून जे जे ऐकलेलं आहे, जे जे पाहिलेलं आहे ते आधी ध्यानाच्या वेळेला डोळ्यासमोर येतं. जो देखा है, जो सुना है वो आता है. जसं या जुन्या स्टँडवर ते लॉटरीचं तिकीट अगदी लक्ष्मीची बाई ते एस टी येण्याकरता माणूस तिकडे पाहत राहतो. कसं लोकांच्या नशिबात तिकीट लागतं, आपल्या कधी लागत नाही. मग त्या दिवसापासून त्याला ती बाई म्हणते घे तिकीट, घे तिकीट. याला वाटतं लक्ष्मी झाली आपल्या स्वप्नात. बरं घेतलं एक दिवशी तर 100 रुपयाचा लागलं. आणखी 4 शून्य आले असतं ते काय बिघडलं असतं. म्हणून ते म्हणतात की संपूर्ण प्राण्यांना समभाव ठेवणं शक्य नाही, म्हणून सुख दुःख भोगत असतात. समभाव जर झाला तर सुख काय आणि दुःख काय दोन्ही सारखे वाटतात. म्हणून गीता सांगते समत्वम योग उच्यते. समत्वम योग उच्यते. ज्या देशाने गीता आपल्या भाषेमध्ये ट्रान्सलेट केली, मुलांना शिकवली, त्यांनी दुसऱ्या देशाला सांगितलं तुमच्यावर जर कोणी काही करेल तर आम्ही तुमच्याकडून लढू. म्हणजे गीतेचा उपयोग झाला का? होत नाही तो. असं आहे ते. कारण मूळ स्वभाव जाईना. काय लोकांनी उचलून धरलं होतं मला ऐकायला तुम्ही. सोंग घेऊन कधीच माणसाला समाधान नाही होत. रामाची वेशभूषा करून जर रामबंध आला असतं तर कशाला दशरथ राजाने पुत्र कामेश नावाचा यज्ञ केला असता. त्याच्याकरता राजाला यज्ञ करावाच लागला.
आणि तेवढ्याकरता सत्याचं व्रताचं पालन करावं लागलं घराण्याला, रघुवंशाला, तेव्हा नाम आले. म्हणून तुम्हाला द्वंद्व संपवायचं असेल आणि ब्रह्म करायचं असेल तर तुम्हाला कोणत्याही समय निंदा स्तुती करायची नाही. निंदाही नाही, स्तुती नाही. सोने आणि लोखंड सारखं बुद्धीत आलं पाहिजे. आपल्या तुकारामांचा अभंग आहे, सोने आणि रुपे मृत्तिके समान त्याचे मनी देव जाण. आपल्याला तो खेळा सापडला तरी उचलून घेतो, काम पडून बाबाचा फोटो ठोकायला. इतके भारी आहे. पण हे लक्षात आलं पाहिजे. पूर्वी लोक म्हणे काय लोखंड उकळतो दरिद्रीसारखा, मग कोणी उचला गरीब माणूस उचलेल त्याला गरज, तुला गरज आहे काय? असं आहे. अति दरिद्री असेल तर त्याला तर त्याचा वेळ भागून जाते. पण आपल्याला असं दुसऱ्याचं घेणं किंवा चोरणं चांगलं नाही. सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण, अर्थ आणि अनर्थ, प्रिय आणि अप्रिय हे जीवन मरणापर्यंत समदृष्टीत ठेवाल तर ब्रह्माची भावना तुम्हाला प्राप्त होईल. कसं कराल म्हणे? कछुआ म्हणजे कासव, ज्याप्रमाणे वेळ आले की इंद्रिय बाहेर करतं आणि वेळ आली की इंद्रिय आत घेऊन येतं. त्यावेळेला जेव्हा भूक लागली तेव्हा जेवून यायचं, पाणी लागली तेव्हा पिऊन यायचं. बाकीच्या वेळा इंद्रियांना इकडे तिकडे जाऊ द्यायचं नाही. इंद्रियों के घोडे संयम में पडे, अडे तो अडे. बस. त्यांना जर काही दिसलं, कोणी तुम्हाला त्यांनी सांगितलं की बा वाड्याचं पाणी आहे, म्हटलं नाही मी एकदा पाणी प्यालेलो आहे, त्याचं समाधान मिळतं. म्हणून मनुष्याला ब्रह्मभावाची प्राप्ती झाली पाहिजे. आणि मग ब्रह्मभावाची प्राप्ती झाली की त्याच्या मनात संन्यास कायम टिकतो. मी हल्ली संन्यासी सुद्धा द्रव्य गोळा करायच्या मागे आहे. म्हणून इंद्रियांवर नियंत्रण राहत नाही. ते अंधकारानं व्याप्त झालेले असतात. जेव्हा अंधकार होतो तेव्हा दिव्याची गरज असते. त्याप्रमाणे आपल्या बुद्धिरूपी दिव्याला ज्ञानाची गरज आहे. आपला दिवा चाललेला आहे पण राखेलचा आहे. केव्हा भडका घेतो तर केव्हा, तर त्याला तैल दीप, तेलाचाच दिवा लागेल. म्हणून बुद्धिरूपी दिव्याची सहाय्यता तुम्हाला घेतली पाहिजे. तेव्हा आत्म्याचं साक्षात दर्शन होतं. बुद्धीने आत्म्याचं, जोपर्यंत बुद्धीमध्ये ईर्ष्या राग द्वेष आहे तोपर्यंत आत्म्याचं दर्शन होत नाही. बुद्धीमध्ये श्रेष्ठ सुखदेव, आता सुखदेवांना सांगता येते जनक राजा, एवढं दृष्टांत समजलं. तुम्ही बुद्धीमध्ये श्रेष्ठ आहात. तुमच्या अंतःकरणातली गोष्ट मला कळालेली आहे. तुम्ही व्हेरीफाय करून घेण्याकरता माझ्याकडे आलेले आहे. म्हणजे जनक राजाने असं नाही दाखवलं की मी तुमच्यापेक्षा हुशार आहे, मी राबर, अरे तो एवढा मोठा मला गेलेला, हां तुम्हाला माझी किंमत नाही ना. नेहमी बाहेरगावचंच वांगं जास्त चांगलं विकलं जातं, बामणाचं, जळगावचं तर काही पटत नाही. असं आहे ते. मग याला गेलो होतो न्हावीला प्रवचनाला, याही वर्षी आमंत्रण आलं आहे. कोजागरी पौर्णिमा तिकडून आलं, ते गर्दी होती ते बामणोदच्या त्या ती गाडी हळू झाली. म्हटलं का रे हेच वांगे आहे का? म्हणे घेतो ड्रायव्हर, म्हणे घ्यायचे का? म्हटलं नाही रे हो, मी फक्त पाहतो आहे हेच आहे का ते बामणोदचे. रस्त्यावर असे मस्त बसलेले असतात ते लोक. कंडक्टरसुद्धा ड्रायव्हरसुद्धा गाडी थांबवते बा, हसले घेऊन ये. तर त्याचं आपलं मन असं असतं
की ते दिसले की इतका आनंद होतो, वस्तू दिसली की. कारण ती बुद्धी जी आहे ती चवेकडे गेलेली आहे, जी वेगळी की हे ती चव चांगली आहे असं आहे. बरं ऐकलेलं आहे आपण ते, तेव्हा डोळ्याने पाहिले, पांढरे आणि हिरवे चिकणे. म्हणून ते म्हणतात अतिरिक्त काही जाणण्यास योग्य जे विषय आहे ते तुम्हाला सांगतो. तुम्ही ब्रह्मचारी आहात, तुमच्यावर वडिलांची कृपा आहे. वा वा, काय सांगताय जनकराजा शुकदेवांना, तुमच्यावर वडिलांची कृपा आहे, तुमच्या वडिलांनी तुम्हाला पूर्ण विषय शिकवलेले आहे, हे मला तुमच्या चेहऱ्यावरून ज्ञान झालेलं आहे. तुमची स्थिती मी ओळखली आहे. आपण ज्ञान विज्ञान युक्त ऐश्वर्य संपन्न आहात. आपल्याला बाळ स्वभाव असल्यामुळे लोक तुमच्यावर संशय घेतील. तुम्ही मोक्षापर्यंत पोहोचलेले आहात. म्हणजे व्यासांनी आपल्या मुलाला मी तुला कुठपर्यंत तयार केलं हे दुसऱ्याकडून समजून घेतलं. आपण सुद्धा म्हणतो ना, अरे मी तुला याचं सांगतो, ते काकाला जाऊन विचार. तो काका म्हणतो अरे खरं आहे, मला त्यांनी शिकवलं म्हणून माझे हे दिवस आले. अरे बापरे, बाबांनी शिकवलं म्हणा, तेव्हा त्याचा बाबावर विश्वास बसतो. म्हणून आपल्याला सुद्धा दुसरा काका दाखवावा लागतो. पण हल्लीचे काका कसे, नाही रे हो तुझ्या बापापुरता गरज होतो मी तर दुसरं मी असे काका आहे. पूर्वीचे काका तसे नव्हते, अरे याने पोरगा पाठवला याचा अर्थ झाला. हल्लीचे काका उडान टप्पू, तर 12 हॉटेलचं पाणी पितात असं आहे ते. पूर्वीचे लोक लहान मुलगा आला की बरोबर ओळखून द्यायचे, याच्या आपल्याकडे का पाठवला आहे ते त्याला त्या पद्धतीनंच सांगायचं. तुमचं ऐश्वर्य खूप आहे, तुमच्या मनाचा निश्चय चांगला आहे, तुमच्या हृदयाची गाठ खुललेली आहे. हृदय ग्रंथी, हृदय हे कमल आहे असं करतो बघा. आणि म्हणून संतांनी काय केलं, ती हृदय गाठ उघडण्याकरता देवाशी बोलणं केलं. हृदय कमल तुझी पूजा करीन मी. त्या बाया सकाळी जेव्हा काकडा आली कोणी कधी आले धक्का लागला तसं म्हणलं हृदय कमल पूजा म्हणते. आणि काय संतापानं पाहते ते देवाचा पडदा उघडतं ना, तेव्हा लांबच्या बाया असं जाऊन पाहते. म्हणजे रामाला पाहिलं बी त्या बाईवर घुरेल सारखी पाहत. मग काय उपयोग झाला काकड्याला येऊन. म्हणून मी लोकांना म्हटलं की लांब उभं राहावं, तिथून देव चांगला दिसतो जवळपेक्षा लांब. त्या द्वारकेला सुद्धा भगवान देवकीच्या जवळून इतके सुंदर दिसतात, अप्रतिम. असं दर्शनाचं जागा नाही. आता काय केलं ज्ञानगिरी बिघाडा तर काही माहीत नाही. काम बिघाडा आणि काम बिघाडा असं घडतं. सगळे घोटाळे करून ठेवता काही वेळा. कारण शास्त्रानं ते केलेलं आहे ते तंतोतंत व्यवस्थित असतं. म्हणून तुम्ही शुद्ध चित्त आहात. सत्संगाच्या द्वारानं राहिलेलं द्वंद्व निघून जाईल. सत्संगानंच हृदयाची गाठ सुटते. पण आपण सत्संगापेक्षा संसाराच्या कामाला जास्ती महत्त्व देतो. करावा, पण सत्संगाच्या वेळेत ते काम बाजूला ठेवून द्यावं सत्संग. कारण तो सत्संग आपल्या हृदयाची गाठ मोकळी करायला कारण आहे. आपला जो जगावर जास्त स्नेह बसला आहे तो स्नेह कमी करायला कारण आहे. जे आपलं द्रव्यावर वस्तूवर आसक्ती झाली आहे ते कमी करायला सत्संग उपयोगी आहे. ते कमी नाही झालं तो उपयोग नाही. ते कमीत करायचं आहे. ते कमी झाल्याशिवाय ती गाठ सुटत नाही. म्हणून
तुम्ही विशुद्ध शुद्ध झालेले आहात, तुम्हाला ब्रह्माची प्राप्ती होणार आहे. तुमच्या वडिलांनी तुम्हाला आशीर्वादही दिलेला आहे. तुमची उत्कंठा आहे, तुमच्यात आता राग नाही, तुम्हाला बंधू बांधव आसक्तीची भीती नाही. मग कसं राजाने बोट ठेवलं, कारण भाऊने बहिणी कोणी नाही, त्यामुळे काही आसक्ती नाही. कोणी नसलं की काही लोक म्हणतात कोणीतरी पाहिजे होतं, आणि ज्यांना आहे ते म्हणतात किती बोजवाड आहे, कोणाकोणाचं करू असं आहे ते. ज्यांना नाही ना त्यांना हवं आहे, आणि ज्यांना आहे त्यांना संताप आहे त्याला नाही त्याला निताप, आणि आहे त्याला संताप. शब्दवा कसे आहे हे लक्षात ठेव. राग आणि बंधुबांधव आले की राग रोष येणारच. बरं, ज्याने राग रोष नाही पाळला ना त्याचे नातेवाईक त्याची की माती मोल किंमत करतात. काही काही लोक आहे, काही राग नाही चालले जातात, आला बा लागटसारखा, आपण बोलत नाही तरी आला असं बोलतो. आपण काय म्हणतो झालं काय वाद करत जाऊ नये, आला का नाही. दुसरी बाई म्हणते आला पण पाणीने प्यायला चालला गेला, काय बडबड करते असं. हा, त्याने तुझं नाकावर टिचून आला तेव्हा तिला शुद्ध येते. आपली शोभा, बाईचं नाव काय, शोभा असं आहे ते. काही लोकांचे धरतात की नाही वाद झालाय ना आपण जाऊन यावं, काय बिघडतं आपलं. आपण तो मोठ्या बापाचा, आपण छोट्या बापाचा, चालले जातं लोक. म्हणजे म्हणते आला का नाही लाकड सारखा, म्हणजे आला पण पाणीने प्याला ना तसं गेलं. बरं बापरे काय रद्द गेलंय पुन्हा आणखी. कारण ज्यांच्यामध्ये समभाव नाही ते असं. म्हणून भयदायक पदार्थांनी भय होतं आणि आनंददायक पदार्थांनी आनंद होतो. मातीचा ढेकळा जर पडला तर कोणी त्याच्याकडे पाहत नाही, पण मातीच्या ढेकड्यावर जर सुवर्णाचा अलंकार पडला असला तर मातीवर सोनं आहे, ते मातीसहित उचलून गेल माणूस. पण मातीतून सोनं उत्पन्न होतं हे त्याला समजत असे. म्हणून त्यावेळेस ही जी मनीषा आहे ही विद्वान लोकांना सुद्धा मोक्ष मार्गापासून वंचित करते. मनीषा मनाची. बरेच लोक मार्गावर लागून जातात पण तिथून पतन होऊन जातं. म्हणून मोक्ष मार्ग हा करे. हे ब्राह्मण, आपण ब्राह्मण आहात, मी क्षत्रिय आहे, माझं ज्ञान किती केलं तर तुमच्यापेक्षा कमी आहे. कारण मी क्षत्रिय असल्यामुळे मला रजोगुण आणि तमोगुणात खेळावं लागतं. राजा आहे तो, कठोर निर्णय घ्यावे लागतात. केव्हा केव्हा डोळा काना करावा लागतो. पण मी आता काय केलं, सगळे तुम्हाला कर लावून दिला, आता मोकळा करून दिला. पण त्या कर गोळा करून कामं किती झाले. कुठल्या पहाडात रेल्वे पोहोचत गेली. 70 वर्षामध्ये बीड ते नगर रेल्वे गेली नाही. आता काय झाली सुरू, गाडी बोला रे बीड को नगरून चालली ती. कारण ती द्रव्याशिवाय होणारच नाही. याला द्रव्यच लागेल. मग द्रव्य राजा आणेल कुठून, कराच्याच रूपाने. म्हणून ते म्हणतात, हे ब्राह्मण, आपण मोक्षाच्या दारात आहात आणि तुमच्या मुखातून जगाला ज्ञान सांगितलं जावं. आता तुम्ही माझं ऐकलेलं ज्ञान आपल्या गुरुच्या जवळ बोलून दाखवा आणि त्या गुरुच्या मुखातून परत तुमच्या मुखात आलं की तुम्हाला मोक्ष मिळाला. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मद केली, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना.
भोजना मागती कृपावशेर पडिला विसर स्वप्नामा काही कडे उपर